हाय गाइस, वेलकम बैक टू आवर 50th ब्लॉग। इट्स मी अंकित। बट ये ब्लॉग शुरू करने से पहले आई वुड लाइक टू से थैंक्स टू ईच वन ऑफ यू जिन्होंने मुझे सपोर्ट किया थ्रू आउट माई दिस स्मॉल जर्नी। मुझे कॉल करके मैसेज करके सजेशन दिए, तो थँक यू सो मच फॉर दॅट। तर हा आपला ब्लॉग 50वा ब्लॉग आहे, तर थोडासा स्पेशल असणार आहे। हे माझं छोटंसं अचिव्हमेंट होतं की मी 50 ब्लॉग कंटिन्यूस करू, तो ते आपण पूर्ण करणार आहोत। आता हा आपला 50वा ब्लॉग आपण शूट करतोय। तर हा 50वा ब्लॉग थोडा स्पेशल यासाठी असणार आहे, कारण ह्या ब्लॉगमध्ये आपण आज दिवसभरात मुंबईतील 50 मंदिरं व्हिजिट करणार आहोत। येस गाईज, आय ऑलरेडी लेट। आपण 9 वाजता निघणार होतो, आता 10 वाजलेत। अँड असं काही फिक्स नाही की कोणत्या मंदिरात जायचं आहे। आपण स्टार्ट करूया डोंबिवलीच्या गणपती मंदिरापासून, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन स्टार्ट करूया। चला तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम सुरू करूया या पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेल्या ब्लॉगला। हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल, डू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट। लेट्स गो। चला गाईज, आपण आलो आपल्या फर्स्ट मंदिरात। सुरू करूया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन। चला। आता आपण आलोय पिंपळेश्वर महादेव मंदिर। चला जाऊया लवकर लवकर आणि दर्शन घेऊया। आतापर्यंत आपली 4 मंदिरं झाली आहेत। बघूया आता पुढे अजून किती मंदिरं भेटतात आपल्याला। चला। हे पण प्राचीन कालीन मंदिर आहे। बघायचं असं मचान टाईप बंद आहे, पण हे मंदिर आहे। आणि हा जो रस्ता आहे तो आहे प्रदक्षिणा मारायचा रस्ता। असा वरून प्रदक्षिणा मारून खाली यायचा। चला जाऊन येऊया। बघा, प्रदक्षिणा मारायला असं इथून चढायचं आहे आणि त्या साईडून उतरायचं आहे। मी पण या मंदिरात फर्स्ट टाईम आलो आहे। या वाटेने तर खूप वेळा गेलो, 1000 वेळा गेलो असेल, पण या मंदिरात फर्स्ट टाईम आलो आहे। बघा, गणपती बाप्पा मोरया। चला, आपलं दर्शन झालं। हे मंदिर थोडंसं वरती आहे, 150 पायऱ्या आहेत काहीतरी। 15 मिनटात 10-15 मिनटं लागतात। चला जाऊया आता खाली।
आता आपण आलो आहे ठाण्याच्या प्रसिद्ध अशा देवीच्या मंदिरात. आपण आता आलो आहे संकल्प प्रतिष्ठान जय अंबे माता मंदिर. किती सुंदर असं शिवलिंग सजवलंय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता आपण सिद्धिविनायकला आलोय. बघूया आता किती वेळात दर्शन होतं. 5 वाजलेत. चला चला दर्शन झालं आपलं. 5:25 झाले. 25 मिनिटात दर्शन झालंय. चला जाऊया आता. गाईज आता आपण आलोय महालक्ष्मी मंदिर. वाटत नाही आज होतील पण ट्राय करूया आपण. चला देवीचं दर्शन झालं. अर्धा तास आपल्याला आरती पण भेटली इथे. चला जाऊया आता. मस्त आरती भेटली. खूप बरं वाटलं बघा. चला
आपण आलोय बाबुलनाथला. 7 वाजलेत. चला. ओम नमः शिवाय. मस्त दर्शन झालं मित्रांनो. काहीच गर्दी नव्हती. एकदम मन भरून दर्शन घेता आलं. बरं वाटलं खूप. आता बघूया अजून रस्त्यात किती मंदिरं लागत आहेत. चला.
गाईस 9:30 वाजलेत आणि आता आपण आहे विक्रोळीला. बघूया आता रस्त्यात कोणतं मंदिर दिसतं का. चला, खूप मजा आली, पण आज खूप मजा आली. एवढं भारी वाटतंय ना, एवढे मंदिर फिरून एक नंबर. आपण डोंबिवलीला आपले काय मला वाटत त्या 50 मंदिरं झाले असतील, कारण लास्टला मंदिरे पण बंद झालेली आणि आपलीच चुकी होती ॲक्च्युली. आपण थोडंसं लेट निघालो सकाळी म्हणून काही हरकत नाही. पण जेवढे पण मंदिर आपण दर्शन घेतले खूप ऑसम एक्सपिरियन्स होता त्याचा. खूप मजा आली, खूप बरं वाटलं. चला आता जाऊया घरी. गाईस जस्ट घरी येऊन फ्रेश झालो आहे बघा. 12:39 रात्रीचे. आपण सकाळी निघालेलो 10 वाजता. पण आजचा दिवस जो काही गेला आहे ना यार, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही हा ब्लॉग बघितला असेलच, तुम्हाला समजलं असेल. आपण आपला 50वा ब्लॉग आहे, तर आपण थोडंसं एक केलेलं की 50 मंदिर आपण करूया कंप्लीट, आणि ती झाली पण असती. पण थोड्याशा चुकीमुळे थोडासा टाईम आपण जास्त सकाळी जर लवकर निघालो असतो तर आपली ती मंदिरं झाली असती. मी रात्री पण त्या मंदिरात गेलेलो, पण ते 9:30 मंदिर ते बंद व्हायचा टाईम होता, त्यामुळे ते राहिले. आपण काहीतरी 41 समथिंग मंदिरं केली. पण काही जी मजा आली आहे ना, एवढ्या मंदिरात गेलो ना, नवीन खूप नवीन मंदिरं बघितली, खूप मजा आली, खूप मन भरून आलं. म्हणजे आज काल रात्री 4 वाजता लॉगआउट करून मी 8:30ला 9ला उठून मी गेलो आहे, तरी पण अजून मला असं थकवा नाही जाणवत आहे. म्हणजे मी माझी बॉडी अजून थकली नाही, कारण आजचा दिवस जो होता ना गाईज, मी तुम्हाला आय कांट एक्सप्लेन यू इन वर्ड्स, बट खूप भारी होता. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर गाईज प्लीज या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चांगले कमेंट करा. आणि तुम्ही जसं सपोर्ट करताय मला तसं सपोर्ट करत राहा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.